आदरणीय सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्यास आम्ही भारतीय लोक याविषयी सविस्तर सद्विचाराची पेरणी करावी. माननीय संजयजी आवते सर. धन्यवाद. माझा आवाज येतो व्यवस्थित ना? हो सर. हो सर, आवाज व्यवस्थित येतोय. अंबडच्या यशवंत प्रतिष्ठानच्या वतीनं जे यशवंत व्याख्यानमाला दरवर्षी आयोजित केली जाते, त्या व्याख्यानमालेला मी यावं आणि त्या व्याख्यानमालेमध्ये मी बोलावं असा घाट माझे सन्मित्र संजय खोरे यांनी घातला. आणि खरं म्हणजे गेल्या वर्षी जमलं नाही, पण यावर्षी प्रत्यक्षपणे अंबडला यावं आणि ते व्याख्यान द्यावं अशा प्रकारची कल्पना होती आणि तसं सगळं नियोजन पण झालेलं होतं. कोरोनाचा बहर थोडासा ओसरलेला आहे आणि आता बऱ्यापैकी सार्वजनिक कार्यक्रम सुरू झालेले आहेत. त्यामुळे आता हे व्याख्यान निर्विघ्नपणे पार पडेल अशी मला पूर्णपणे खात्री होती आणि त्या व्याख्यानासाठी मी अतिशय उत्सुक होतो. या व्याख्यानाचं आयोजन, व्याख्यानमालेचं आयोजन ज्या पद्धतीने केलं आहे किंवा केलं जातं त्याविषयी मी अनेक मित्रांकडून ऐकलेलं आहे. आमचे दिव्य मराठीचे युनिट हेड सुभाष बोंद्रे यांचा फार मोठा आग्रह होता की त्या कार्यक्रमाला मी आलं पाहिजे आणि त्या निमित्तानं मी अतिशय उत्सुक होतो. पण आपल्या मनात जे असतं ते प्रत्येक वेळी घडतं असं नाही. काही अडचणी, नैसर्गिक संकट, आपत्ती येतात आणि त्या आपत्तीवर मात करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. तर प्रत्यक्ष थेटपणे जरी मला या व्याख्यानासाठी, व्याख्यानमालेसाठी येता येणं शक्य नसलं तरी सुद्धा आपण या व्हर्च्युअल माध्यमातून हे करण्याचा प्रयत्न करतो आहोत. ते किती अडचणीचं आहे किंवा तंत्र अनेकदा कसं धोका देतं हेही आपण बघतो आहोत. पण आता या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. यशवंत प्रतिष्ठानच्या यशवंत व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं असं मी अगोदर जाहीर करतो आणि उद्घाटनाचं पुष्प गुंफण्यासाठी मी आता तुमच्या समोर उभा आहे. आम्ही भारताचे लोक या विषयावर मी मांडणी करावी अशी कल्पना पुढे आली होती. आम्ही भारताचे लोक, वि द पीपल ऑफ इंडिया याच नावाचं एक पुस्तक माझं, वि द चेंज आम्ही भारताचे लोक, नुकतंच माझं पुस्तक पण आलं होतं आणि मग त्या पुस्तकाच्या अनुषंगानं मांडणी करावी अशी कल्पना होती. डॉक्टर यशवंत सोनवणे आता मला इथं दिसत आहेत, त्यांच्याही महाविद्यालयामध्ये साधारणपणे या विषयावर गांधींच्या अनुषंगानं एकदा मी मांडणी केली होती आणि अशा प्रकारची मांडणी वारंवार केली जाणं आवश्यक असतं, अपरिहार्य असतं. खरं तर शिवजयंतीच्या निमित्तानं या प्रकारच्या व्याख्यानमालेचं आयोजन होणं हे मला जास्त औचित्याचं आणि जास्त महत्वाचं वाटतं. असं होतं की आपल्याकडे इतिहासाचं स्मरणरंजन फार केलं जातं, पण इतिहासाचं स्मरणरंजन करताना प्रत्यक्ष इतिहास समजून घेण्याच्या ऐवजी इतिहासाला आयकॉन मानणं, वन नेशन वन हिस्ट्री वन आयकॉन अशा पद्धतीचं इतिहासाचं एकसुरी आकलन करण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला जातो आणि मग अनेकदा आपल्या इतिहासातल्या महापुरुषांवरच आपणच अन्याय करतो, कारण आपण त्याचं आकलन फार चुकीच्या पद्धतीने करत असतो. त्याचं दैवतीकरण करण्याची एक भीती असते. मी आजच फेसबुकवर असं लिहिलं होतं की आपली सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की पुराण कथामधल्या प्रभू रामचंद्राला आपण इतिहास करून टाकतो आणि इतिहासामधल्या छत्रपती शिवरायांची पुराण कथा करून टाकतो आणि त्यामुळे मग आपली सगळ्याच संदर्भात, सगळ्याच क्षेत्रामध्ये गोची होते. पुढच्या पिढीची त्यामुळे घोर फसवणूक होते. इतिहासाकडे कसं बघावं, संस्कृतीकडे कसं बघावं हे आपल्या लक्षात येत नाही आणि मग आपण हे विसरतो की मुळात संस्कृती ही वहन, स्थलांतर याच्यामुळे संस्कृती असते. संस्कृती शुद्ध, एकसाची, एकजातीय, एकाच जागी राहणारी अशी नसते. संस्कृती बदलत असते आणि खूप बदलांना सामावून घेत संस्कृती उभ्या राहत असते. आजच्याच फेसबुक पोस्टमध्ये मी असं म्हटलं होतं की इंग्रजांना आपण विरोध केला, इंग्रजांना आपण पराभूत केला, 150 वर्षांची इंग्रजांची सत्ता उलथवून लावली, साम्राज्य उलथवून लावलं, इंग्रजांना इथून आपण हकलून दिलं, चले जावं म्हणालो, इंग्रज गेले. हे सगळं खरं आहे, पण हे जरी खरं असतं तर इंग्रज गेले म्हणजे काही संस्कृतीवर इंग्रजांचा प्रभाव जो आहे तो काही मिटत नाही, तो संपत नाही आणि तो संपण्याचं काही कारण नाही. ज्याप्रमाणे सकाळी उठल्या उठल्या आपण चहा पितो, तो चहा काही भारतीय माणसाची ओळख नाहीये, चहा हा इंग्रजी माणसाची ओळख आहे. इंग्रजांनीच चहा आपल्याला प्यायला शिकवलं. ईस्ट इंडिया कंपनी येईपर्यंत व्यापारी तत्वावर, सहकार तत्वावर इथे चहाचे मळे किंवा चहाचं पीक नव्हतं. इंग्रजांनी आपल्याला चहा प्यायला शिकवलं. इंग्रजी आपण इंग्रजांमुळे शिकलो, तितकी शिकलो की आज जगामधलं सगळ्यात मोठं इंग्रजी वर्तमानपत्र, ठीक आहे, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट किंवा आणखी कुठलं नाहीये, तर ते आहे टाइम्स ऑफ इंडिया. तिसरं म्हणजे ज्याप्रमाणे इंग्रजी आहे, ज्याप्रमाणे चहा आहे, त्याप्रमाणे क्रिकेट आहे. आज इंग्लंड मधलाही माणूस क्रिकेट एवढ्या आवडीनं बघत नसेल जेवढ्या आवडीनं, एवढ्या प्रेमानं आपण क्रिकेट बघतो आणि क्रिकेटमधल्या लोकांना देव करून टाकतो आणि ते देव नंतर किती भयंकर माणसं आहेत हेही आपण नुकतंच काही ट्विटच्या निमित्तानं बघितलेलं आहे. पण मुद्दा असा की कुठलेही म्हणजे
तुम्ही बीटीचं सीएसटी कराल, पण शेवटी त्या इमारतीचं काय करायचं, त्या रेल्वे प्रवासाचं काय करायचं, आणि संविधानाचा प्रवास जो झाला त्यामध्ये जो रोल होता इंग्रजांचा त्याचं काय करायचं. तर मला असं वाटतं की संस्कृती या अर्थानं फार महत्वाची असते, संस्कृतीचं वहन होत असतं. आणि म्हणून आपण आयकॉन मानतो, आपण एखाद्या माणसाला दैवत करून टाकतो, एखाद्याला खलनायक करतो, त्याला सैतान करून टाकतो. पण असं अजिबात नसतं. इतिहास हा फार वेगळ्या पद्धतीने बघितला पाहिजे. की अंगाने जेव्हा आपण शिवरायांकडे बघतो तर आपल्या लक्षात असं येतं की शिवराय हा फार उत्तुंग प्रतिभेचा असा खरोखरच महामानव होता, मोठा माणूस होता. आणि ज्या पद्धतीनं शिवरायांचं काम होतं, ज्या प्रकारे शिवरायांचं रूप आणि शिवरायांचा पराक्रम आपण जेव्हा आठवतो, बघतो, तेव्हा असं वाटतं की अरे, इतका मोठा राजा, इतकी मोठी प्रतिभा असणारा, एवढं मोठं कर्तृत्व असणारा हा राजा आपल्या मातीमध्ये जन्माला, तर ही माती ललाटी लावली पाहिजे. एवढं खरोखरच हे सगळं, हा सगळा वारसा मोठा आहे, याच्यामध्ये काही शंकाच नाही. शिवराय जेव्हा होते तेव्हा काही लोकशाही नव्हती, धर्मनिरपेक्षता हे मूल्य त्या अर्थानं पॉलिटिकल सायन्सच्या अंगाने प्रचलित नव्हतं. त्यामुळे धर्मनिरपेक्ष शिवाजी राजे होते असं कदाचित आजच्या संदर्भात म्हणता येणार नाही. त्यांच्या राज्यामध्ये लोकशाही होती असं आजच्या संदर्भात म्हणता येणार नाही. पण शिवरायांनी जी मूल्य रुजवली, ज्या मूल्यांच्या अनुषंगाने काम केले की इथला सर्वसामान्य माणूस हा माझा केंद्रबिंदू आहे, रयतेचा राजा, रयत सुखी तर राजा सुखी. शेतीच्या अनुषंगाने शेतकऱ्याच्या शेताच्या पिकाच्या देठाला सुद्धा धक्का लागता कामा नये, हे सगळे करणार. सैनिकांच्या अनुषंगाने अगदी पूर्ण वेळ सैनिक नियुक्त करणारा, भाषेच्या संदर्भामध्ये भाषाकोश, शब्दकोश सुरू करणार, हे सगळी जर रूप आपण जेव्हा बघतो शिवरायांची, आणि मग असं वाटतं की अरे एवढी मोठी प्रतिभा असणार, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्य की जाज्वल्य प्रेरणा, हे सगळं जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की स्वातंत्र्य, समता, बंधुता या सगळ्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी आदर्श वाटू लागतात. आणि मग या मातीमध्ये, आणि पुन्हा एक लक्षात घेतलं पाहिजे की शिवराय म्हटलं की पुन्हा काही वेळा आपल्याकडे काही लोकांना अटॅक येतो, धक्के बसतात की एका धर्माचे शिवाजी महाराज, एका जातीचे शिवाजी महाराज. आणि म्हणून मी मध्यंतरी एका ठिकाणी लिहिलं होतं की शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या युद्धाचा, युद्धकोट अनकोट जो काही संदर्भ दिला जातो आणि त्यावरून अगदी दंगली पण उसळतात आपल्याकडे, हे लक्षात घेतलं पाहिजे की तेव्हा अफजल खानाच्या सोबत शिवरायांवर हल्ला करणारा कृष्णाजी कुलकर्णी होता, आणि याच्या उलट शिवाजी महाराजांच्या सोबत सिद्धी इब्राहिम होता. त्यामुळे हा जो काही त्याला हिंदू मुस्लिम अशा प्रकारचं डायमेन्शन देण्याचा प्रयत्न केला जातो, तोही काही फार खरं नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा की जातीचा तर काही संदर्भच नाही. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह जेव्हा झाला 1927 मध्ये, तेव्हा त्या सत्याग्रहामध्ये ज्या अनेक घोषणा होत्या त्यापैकी एक घोषणा जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवाजी अशी होती. आणि तेव्हाचे अंक बघितले मूकनायकचे तर आपल्या लक्षात येतं की बाबासाहेबांसाठी, महाडच्या सत्याग्रहींसाठी शिवराय, जिजाऊ, भवानी हे आयकॉन होते, त्या आंदोलकांचे ते आदर्श होते. शिवरायांची समाधी जी जगाला दाखवली ती महात्मा फुल्यांनी, शिवाजीचा पवाडा जो गायला तो महात्मा फुल्यांनी. त्यामुळे जातीमध्ये, धर्मामध्ये शिवरायांना बंदिस्त करणं हे पहिल्यांदा आपण थांबवलं पाहिजे. आणि हा प्रेरणास्रोत उभ्या महाराष्ट्राचा आहे, उभ्या देशाचा आहे, उभ्या मानवी समुदायाचा आहे, हे लक्षात घेत जेव्हा आपण मांडणी करून आणि पुढे जाऊ तेव्हा आपल्या लक्षात येतं की शिवरायांचं व्यक्तिमत्व काय होतं, शिवरायांचं नेतृत्व काय होतं. आणि मग हा शिवरायांचा आदर्श घेत आपल्याला इतिहासाची फेर मांडणी करावी लागते. आपल्या सोयीने इतिहास वापरायचा, आपल्या सोयीपुरता वापरायचा, हे आपण बंद केलं पाहिजे. इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावरी घेऊन ना नाचा, पदस्थल करून त्याचे वरती चढून भविष्य वाचा. हे जेव्हा आपण बघतो की इतिहासाचे विंदा करंदीकर म्हणतात त्याप्रमाणे हे ओझं आपण भिरकावून दिलं पाहिजे. इतिहासापासून प्रेरणा मिळते हे बरोबर आहे, पण इतिहास समकालीन असतो आणि इतिहास एकच नसतो, खूप इतिहास असतात. एकाच पद्धतीने इतिहास सांगायला पाहिजे असं अजिबात नाही. अनेकदा काय होतं की एकच इतिहास तुम्ही सांगता आणि मग त्याच्यामध्ये टिपू सुलतान सांगितलाच जात नाही, त्यामध्ये अकबर सांगितलाच जात नाही. औरंगजेबाची वर्णनं फार केली जातात पण ती खलनायकासारखी वर्णनं केली जातात. पण औरंगजेब नावाचा माणूस हा कसा होता याचा आपल्याला जी सवय लागली आहे की इतिहासामध्ये आपण काय करतो, आपण एक पार्टी होतो, त्या संघर्षामध्ये आपणच उभे राहतो, आपण भाग घेतो, आणि मग आपल्याला कळत नाही की इतिहासाचं एकूण औचित्य काय आहे, इतिहासाचा वारसा काय आहे हे आपल्याला समजत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने इतिहास काय आहे हा समजून घेत इतिहासाच्या अधिष्ठानावर आपल्याला वर्तमान उभं करायचं असतं, आणि वर्तमानावर उभं राहत आपल्याला भविष्याच्या दिशेने झेपावायचं असतं. या अंगानं मांडणी केली पाहिजे. शिवजयंतीच्या अनुषंगानं इतिहासाची समग्र आणि साकल्याने मांडणी करणं फार आवश्यक आहे. मुद्दा असा आहे की आपल्याकडे एक चांगली गोष्ट अशी आहे की आपल्याला वारसा खूप मोठा आहे, पण वारसा चांगला आहे असं म्हणतानाच आरसा मात्र किती भयंकर आहे हेही आपण बघतो आहोत. आणि तो आरसाही लक्षात घेतला पाहिजे. वारसा सांगत असतात. कोरोनाच्या निमित्तानं आपण बघतो आहोत की कोरोनाच्या संदर्भात, कोरोनाच्या मुळे जेव्हा अनेक गोष्टी झाल्या तेव्हा या देशातले अनेक प्रश्न पृष्ठभागावर आले.
म्हणजे तुमच्यापैकी अनेकांना माहिती आहे की आपल्या जवळ करमाड जवळ त्या रेल्वे ट्रॅकवर जेव्हा स्थलांतरित 16 मजूर मृत्युमुखी पडले, त्यांचे मृतदेह, त्यांची प्रेत त्या रेल्वे ट्रॅकवर पडलेली दिसली आणि शेजारी भाकरी पडलेली होती. तो फोटो जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा त्या फोटोमध्ये ते सगळे मृतदेह पडलेले आणि त्यांच्या शेजारी भाकरी, तेव्हा भयंकर वाईट फोटो होता. तो फोटो प्रसिद्ध करताना प्रचंड यातना झाल्या, पण शेवटी पत्रकारितेमध्ये तुमची इच्छा असो किंवा नसो, जे आहे ते तुम्हाला दाखवावं लागतं, जे आहे ते मांडावं लागतं, सांगावं लागतं. तो फोटो मी पूर्ण पानभर प्रसिद्ध केला माझ्या दैनिकामध्ये आणि त्या फोटोसोबत एक कॅप्शन लिहिली होती. ती कॅप्शन अशी होती, अजंठा वेरूळच्या परिसरात उद्या जेव्हा उत्खनन होईल तेव्हा सापडतील आक्रसलेली प्रेत. अजंठा वेरूळच्या परिसरात जेव्हा उद्या उत्खनन होईल तेव्हा सापडतील आक्रसलेली प्रेत आणि त्याच्या शेजारी दिसेल निवर्तलेली भाकरी. तेव्हा विकास हीच त्या काळातली सगळ्यात मोठी फेक न्यूज होती, असा निष्कर्ष येणाऱ्या पिढ्या काढतात. मुद्दा असा की कोरोनाच्या निमित्ताने हे लक्षात आलं, एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गप्पा आपण मारतो आहोत, एकीकडे डिजिटल रिव्होल्युशनच्या गप्पा आपण मारतो आहोत, पण त्याच वेळी सर्वसामान्य मजूर, स्थलांतरित मजूर मात्र आमचा रस्त्यावर मरतो आहे. आणि तो मेल्यानंतर संसदेमध्ये जेव्हा सरकारला विचारलं की स्थलांतरित मजूर कुठे आले, किती आले, काय झालं त्यांचं, तर यापैकी स्थलांतरितांचा कुठलाही आकडा, मृतांचा आकडा आमच्याकडे नाही, असं सरकारनं सांगितलं. एरवी डेटा इज पॉवर, डेटा इज फ्युएल, डेटा इंधन आहे, पण या मृतांचा आकडा मात्र कोणाकडेच नाही. स्थलांतरित मजूर गेले त्याच्याविषयी कोणालाच काही माहिती नाहीये. मारुती कांबळेचं काय झालं हा प्रश्न तेव्हाही होता, हा प्रश्न आजही आहे. हा विषमतेचा मुद्दा जो आहे, तो विषमतेचा मुद्दा कोरोनाच्या निमित्तानं पृष्ठभागावर आला आणि लक्षात असं आलं की आपला वारसा खूप थोर आहे, पण जे दिसतं आहे ते फार भयंकर आहे. त्याचवेळी हे पण लक्षात आलं, माध्यमांनी ज्या प्रकारचं वृत्तांकन केलं, म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की कोरोनाच्या निमित्तानं दोन प्रकारचे मुद्दे, दोन प्रकारचे पेच आपल्या समोर उपस्थित झाले. त्यातला पहिला पेच जो आहे तो आहे आपलं चुकीचं अर्बनायझेशन, म्हणजे आपलं चुकीचं शहरीकरण. आपण शहरांमध्ये सगळं एकवटून टाकलं आणि त्यामुळे शहरामध्ये जरा गर्दी झाली, जरा शहरांमध्ये गडबड झाली की अख्खा देश संपून जातो. एकट्या मुंबईमध्ये 2-2.5 कोटी लोक राहतात, पुण्यामध्ये 75 लाख ते 1 कोटी लोक राहतात आणि या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये आपण सगळं राज्य संपून टाकलेलं आहे की 2-3 शहरं एका बाजूला आणि बाकी सगळी गावं सगळं एका बाजूला. या शहरीकरणाचा फार मोठा फटका कोरोनाच्या निमित्तानं लक्षात आलं. आणि एवढंच नाही तर ग्रामीण भाग, त्यातले शेतीचे प्रश्न हेही कोरोनाच्या निमित्तानं लक्षात आले. कोरोनाच्याच कालावधीमध्ये जे शेतकरी आंदोलन झालं, जे कृषी विधेयक, 3 कृषी विधेयक, त्याला विरोध करण्यासाठी पंजाब हरियाणाचा शेतकरी आणि बाकीचेही शेतकरी पुढे आले आणि मग लक्षात असं आलं की शेती ग्रामीण विकासाच्या अनुषंगाने आपलं काही धोरणच नाहीये, आपलं भयंकर पद्धतीनं अर्बनायझेशन सुरू आहे. हा पहिला मुद्दा पुढे आला. आणि दुसरा मुद्दा पुढे आला तो म्हणजे माध्यमांचं अर्नबायझेशन. ज्या प्रकारे माध्यमांचं अर्नबायझेशन सुरू आहे, आपण जर बघितलं तर माध्यमांनी काय प्रकारे भूमिका घेतली, माध्यमांनी काय गोष्टी, काय लिहिलं, काय प्रकारे मांडणी केली, काय प्रकारे टेलिव्हिजनवर सुरू होत. म्हणजे तबलिगींच्या निमित्तानं ते तबलिगी आले आणि तबलिगींनी जणू काही कोरोना लादला, अशा प्रकारे चर्चा सुरू झाली. शेवटी उच्च न्यायालयाला सांगावं लागलं, औरंगाबाद खंडपीठाला, की अरे तुम्ही तबलिगींवर हे सगळं खापर का फोडतात. तबलिगींनी कोरोना आणला म्हणजे जणू काही मुस्लिमांनी हिंदू भारतावर कोरोना लादला, अशा प्रकारचं हिंदू मुस्लिम नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. सुशांत सिंग आत्महत्येच्या निमित्तानं आपण हे बघितलं की कंगना राणावत, अर्णब गोस्वामी आणि सगळ्या बाकीच्या लोकांनी नंतर ज्या प्रकारचे उपद्व्याप झाले, माध्यमांचा वापर ज्या प्रकारे केला गेला, त्यातून ज्या पद्धतीनं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे मूळ मुद्दे राहिले बाजूला आणि प्रत्यक्ष फक्त या नको त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली. कोरोनाच्या निमित्तानं हे सगळे मुद्दे पृष्ठभागावर आले आणि खऱ्या अर्थानं भारताच्या समोर असणारे पेच काय आहेत ते आपल्या लक्षात आले. मला असं वाटतं की अशा वेळी हे सगळं सुरू असताना आपल्याला भारत नावाची गोष्ट काय आहे हे समजून घेतली पाहिजे. भारताची आयडिया काय आहे, भारताची कल्पना काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. जेव्हा जाणीवपूर्वक धर्मामध्ये, जातीमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न केला जातो, मगाशी मी शिवरायांचा उल्लेख केला, एक लक्षात घ्या, जसं मी मगाशी म्हटलं की शिवरायांचा उल्लेख करताना अनेकदा शिवरायांचा उल्लेख म्हणजे एका जातीचा उल्लेख, धर्माचा उल्लेख केला जातो. पण ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर 14 तळ्याचा सत्याग्रह करताना असं म्हणाले होते की मी हा सत्याग्रह अन्यतरी करू शकलो असतो, पण मी हा सत्याग्रह इथंच करतोय कारण ही रयतेच्या राजाची भूमी आहे, ही शिवरायांची भूमी आहे आणि माझ्या रयतेच्या राजावर ज्या ठिकाणी अन्याय झाला तिथं मला सत्याग्रह करायचा.
आणि मग आमचा शाहीर म्हणतो, दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्या. त्याचप्रमाणे मगाशी मी ज्योतिबांचा पण उल्लेख केला. शिवबा बाबा ज्योतिबा यांच्यामध्ये असणारं नातं तुम्हाला समजल्याशिवाय तुम्हाला खरा महाराष्ट्र समजणार नाही, तुम्हाला खरा भारत समजणार नाही. मात्र जाणीवपूर्वक ध्रुवीकरण करण्याचा, जाणीवपूर्वक वेगळ्या पद्धतीचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न जेव्हा केला जातो, तेव्हा तुम्हाला भारताची कल्पना खऱ्या पद्धतीनं, खऱ्या अर्थानं सांगितली पाहिजे आणि भारताची गोष्ट काय आहे ती नीटपणे सांगितली पाहिजे. आज भारताची ही गोष्ट जी आहे तीच धोक्यात आलेली आहे. स्वातंत्र्याचा उल्लेख आपण करतो आहोत, स्वातंत्र्य चळवळीचा उल्लेख आपण करतो आहोत, मगाशी मी ईस्ट इंडिया कंपनीचा उल्लेख केला, पण हम दो हमारे दो अशा प्रकारच्या राज्यामध्ये हे दोन लोक कोण कुठल्या दोघांसाठी काम करतायत ते आपण बघितलेलं आहे. खरं म्हणजे ज्या दोन उद्योजकांसाठी पूर्ण राजकीय यंत्रणा कामाला लागलेली आहे, ते दोन उद्योजक पूर्वीच्या सरकारमध्ये पण लोकांचे पूर्वीच्या सरकारचे पण लाडके होते, यांचे पण लाडके आहे. उद्योजकांसाठीची व्यवस्था मुद्दाम सांगितलं पाहिजे की केरळ हा साम्यवाद्यांचा गड आहे, पण या केरळमध्ये नुकतंच एका मल्टीनॅशनल कंपनीनं जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि फार चांगल्या जागा जिंकल्या. मल्टीनॅशनल कंपनीला निवडणूक लढवता येत नाही, पण मग त्यांनी त्यांचं CSR जी विंग असते त्याच्या मार्फत ती निवडणूक लढवली, पण ती लढवली कंपनीनंच. आणि ती कंपनी आता विधानसभा निवडणुका सुद्धा लढवणार आहे, लोकसभा पण लढवणार आहे. जेव्हा कंपन्यांना अगोदर काय होतं की कंपन्यांनी सरकारबरोबर पार्टनरशिप केली, आता कंपन्यांना असं वाटतंय की आम्हीच सरकार आहोत. अशा प्रकारे कंपनी सरकारच्या दिशेनं पावलं पडतायत. ईस्ट इंडिया कंपनी आपल्या दरवाजामध्ये आलेली आहे आणि तरी आपल्याला काही चिंता नाही, आपल्याला समजत नाही. आमचा शेतकरी आंदोलन करतोय की कंपनीच्या आणि या उद्योजकांच्या घशामध्ये शेती घालू नका. शेतकऱ्यांचं काही म्हणणं आहे, शेतकऱ्यांच्या काही गोष्टी आहेत, त्याच्याविषयी तुम्ही काम करा, त्याच्याविषयी विचार करा, पण त्याच्याविषयी विचार करायला कोणालाही वेळ नाही, गरज वाटत नाही. शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडलं जात आहे. शाहीन बागेतलं NRC CAA च्या संदर्भातलं आंदोलनाकडे काय प्रकारे बघितलं हे आपण बघितलेलं. शेतकऱ्यांचं आंदोलन आता झालं, पण मुळामध्ये लोकसभेमध्ये जेव्हा हे विधेयक मंजूर झालं तेव्हा लोकसभेमध्ये सरकारचं बहुमत आहे, पण राज्यसभेमध्ये मात्र सरकारचं बहुमत नाहीये, भाजपचं बहुमत नाहीये. पण तिथे विरोधी पक्षांनी सुद्धा, जे विरोधी पक्ष आता मगरीची अश्रू त्यांची दिसत आहेत, ते विरोधी पक्षांनी सुद्धा प्रत्यक्षाने अप्रत्यक्ष पाठिंबा दिला, म्हणून ही विधेयक राज्यसभेमध्ये मंजूर झाली. कुठलीही चर्चा न करता घाईघाईमध्ये विधेयक मंजूर झाली. आता शेतकरी आंदोलन करतोय. पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकरी पेटलेला आहे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलानं भाजपची साथ सोडली, NDA मधून बाहेर पडले, सरकारमधून बाहेर पडले, मंत्रिमंडळातून बाहेर पडले, वेगळी भूमिका घेतली. शेतकऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. आता पंजाबमध्ये महानगरपालिकांचा निकाल काय लागला हेही आपण बघितलंय. पण एवढं सगळं होऊन सुद्धा सरकार हटत नाही, सरकार झुकत नाही आणि शेतकरी काही म्हणाले तरी सुद्धा शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेत नाही. मुळामध्ये मुद्दा असा आहे की सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे. मी जे मगाशी म्हटलं की शिवरायांच्या कालावधीमध्ये लोकशाही नव्हती, त्यामुळे अगदी शिवरायांची काही आपण कॉपी आता करावी असं मी म्हणणार नाही, कारण तेव्हा लोकशाही व्यवस्था नव्हती. पण लोकशाही व्यवस्था नसताना सुद्धा रयत केंद्रबिंदू होती. लोकशाही व्यवस्था नसताना सुद्धा स्त्रीला सन्मान होता, शेतकऱ्याला सन्मान होता. आज मात्र लोकशाही व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू नाही, ही सगळ्यात भयंकर गोष्ट. भारताचं वेगळेपणच मुळात हे की भारताचं वेगळेपण काय, तर भारतामध्ये सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे, सर्वसामान्य माणूस महत्वाचा आहे. तो केंद्रबिंदू सरकतोय, तो केंद्रबिंदू बाजूला जातोय आणि त्या सर्वसामान्य माणसाच्या हातातून सगळी प्रक्रिया निसटते आहे. सर्वसामान्य माणसाच्या हातातून राजकीय प्रक्रिया निसटते आहे, सर्वसामान्य माणसाच्या हातातून निवडणुका निसटत आहेत. मनी, मार्केटिंग, मॅनेजमेंट आणि मीडिया यांच्या हातामध्ये पूर्ण व्यवस्था ताब्यात आलेली आहे आणि या सगळ्यांचे एक नेक्सस आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे हे सगळे उद्योजक, या प्रकारचे धर्मांध, फॅसिस्ट अशा प्रकारचे राजकारणी आणि माध्यम यांचे एक भयंकर नेक्सस आहे. आणि ह्या पार्टनरशिप मध्ये, या नेक्सस मध्ये सर्वसामान्य माणसाच्या हातातून सगळी सूत्र जात आहेत, हे दुःख आहे. प्रश्न याचा नाहीये की सत्तेमध्ये कोण आहे, सत्तेमध्ये कुठला राजकीय पक्ष आहे किंवा कुठला असावा याच्याविषयी माझं काहीच म्हणणं नाहीये, माझी काहीच भूमिका नाही. कुठल्याच पक्षाविषयी मला ममत्व नाही, प्रेम नाही, कुठल्या नेत्याविषयी माझ्या मनामध्ये द्वेष आणि विकार नाही. माझा मुद्दा असा आहे की सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू असणं ही भारताची कल्पना आहे. वी द पीपल ऑफ इंडिया, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू असणं. तो सर्वसामान्य माणूस आहे कुठे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. अरे कल्पना करा, जेव्हा भारताची राज्यघटना तयार झाली, साकार झाली, तेव्हा अर्पण पत्रिका काय करावी असा मुद्दा पुढे आला की अर्पण कोणाला करायची भारताची राज्यघटना. पाकिस्तानची राज्यघटना अल्लाला अर्पण केलेली आहे, ती अर्थात कधी पूर्णच होऊ शकलेली नाहीये. आपल्याकडे 4 सार्वत्रिक निवडणुका झाल्या तरी राज्यघटना त्यांची पूर्ण होतच होती.
पण मुद्दा असा की भारताची राज्यघटना कोणाला अर्पण करावी असा मुद्दा पुढे आला होता, तेव्हा ती अर्पण करायची कोणाला? आणि मग काही लोक म्हणाले की देवाला अर्पण करूया, काही म्हणाले गांधींना अर्पण करू, कारण महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आणि नुकतंच त्यांचं निधन झालेलं होतं, तर महात्मा गांधींना अर्पण करूया. पण गांधीवाद्यांसकट सगळ्यांनी ही कल्पना फेटाळली आणि सांगितलं की गांधी काय कोणी किती मोठं असो, पण सर्वसामान्य भारतीय माणसापेक्षा कोणी मोठं नाही. आणि म्हणून भारताची राज्यघटना असं म्हणते की आम्ही भारताचे लोक, आम्ही आमच्याच प्रती ही राज्यघटना अर्पण करतो, कारण सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे, सर्वसामान्य माणूस महत्वाचा आहे. ही भारताच्या राज्यघटनेचं व्यवच्छेदक वैशिष्ट्य आहे, व्यवच्छेदक वेगळेपण आहे. या वेगळेपणाच्या अनुषंगाने आपण काय विचार करतो? आम्ही भारताचे लोक म्हणताना, विथ द पीपल ऑफ इंडिया असं म्हणताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू असताना जर त्याचे विपरीत वर्तन होत असेल तर मग एकूणच सगळ्या व्यवस्थेबद्दल आपल्याला विचार करावा लागतो. नेहरू महत्वाचे यासाठी, आज नेहरूंबद्दल बरीच टीका केली जाते आणि नेहरूंना बदनाम करण्याची कुठली संधी सोडत नाही कोणीच. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की नेहरूंनी त्यावेळी मुळामध्ये, नेहरू तुम्ही कल्पना करा, नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान. नेहरू जर भारताचे पहिले पंतप्रधान नसते, या देशाचं काय झालं असतं मला कल्पनाही करवत नाही. तुम्ही कल्पना करा, तेव्हाचा देश आठवा, त्यावेळची सगळी परिस्थिती आठवा, कल्पना करा, विचार करा. देश स्वतंत्र झाला पण फाळणी झालेली होती, आजूबाजूला सगळीकडे चोहीकडे दंगली उसळलेल्या होत्या, हिंसाचाराचा नृशंस तांडव सुरू होतं, निरक्षरता, रोगराई, बेरोजगारी, दुर्गमता, असे सगळे प्रश्न होते. तरी सुद्धा नेहरूंनी नियतीशी करार केला आणि संस्था उभ्या केल्या. विज्ञान, शिक्षण, तंत्रज्ञान या सगळ्या संस्था उभ्या केल्या. आता पेट्रोलचा भाव जेव्हा वाढला तेव्हा गेली 70 वर्ष काय केलं असं आपले काही विचारलं लोकांनी. त्यांना सांगितलं पाहिजे की अरे, नेहरूंनी त्या कालावधीमध्ये तेल साठे शोधण्यासाठी, तेलावरचं परावलंबित्व नष्ट करण्यासाठी ज्या प्रकारे प्रयत्न केले, ज्या प्रकारे संस्था उभ्या केल्या. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 13 दिवसांनी पंडित नेहरू दुसरीकडे आण्विक ऊर्जा महामंडळाची बैठक बोलावत होते, संगीत नाटक अकादमी स्थापन करत होते, होमी भावांना सोबत घेऊन आण्विक ऊर्जेच्या अनुषंगाने काम करत होते. ते सगळ्या संदर्भामध्ये साहित्य, संस्कृती, कला, IIT स्थापन करत होते. या प्रकारची सगळी संस्थात्मकता, संस्था उभ्या केल्या नेहरूंनी, देश मजबूत करण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू असेल तर संस्थात्मक जाळं उभं केलं पाहिजे, हे सगळं उभं करण्याचा प्रयत्न नेहरूंनी केला. तुम्ही कल्पना करा की देश कसा उभा राहतो. त्यापूर्वी महात्मा गांधी, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आणि आधुनिक भारताचे निर्माता हे अर्थातच पंडित नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे, राज्यघटनेचे शिल्पकार. या 3 शिल्पकारांच्या गोष्टी लक्षात घेतल्याशिवाय तुम्हाला भारत खऱ्या अर्थाने कळणार नाही. गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर भारत अशी मांडणी मी करत असतो ते यासाठी. याचा अर्थ बाकी कोणाचं योगदान मी नाकारत नाही. लोकमान्य टिळक तेवढेच महत्वाचे होते. काँग्रेस जेव्हा स्थापन झाली 1885ला, त्यानंतर काँग्रेस हा तेव्हा खरं म्हणजे फक्त डिबेटिंग क्लब होता. पण डिबेटिंग क्लब असणारी काँग्रेस रस्त्यावर आणली ती लोकमान्य टिळकांनी, त्यांचं फार मोठं कर्तृत्व आहे. आणि लोकमान्यानंतर गांधींनी खऱ्या अर्थानं तिला लोकांचं आंदोलन केलं, लोकांची चळवळ केलं आणि त्याला एक वेगळा चेहरा दिला. आणि त्या सगळ्या जेव्हा आपण बघतो की गांधींचं वैशिष्ट्य काय, तर गांधींनी परंपरेचा अवकाश वापरला, परंपरेची स्पेस वापरली, हे मुद्दाम सांगितलं पाहिजे. अनेकदा काय होतं, परिवर्तनवाद्यांचा एक मोठा दोष असा असतो की ते सर्वसामान्य माणसांशी बोलत नाही, सर्वसामान्य माणसाच्या भाषेमध्ये बोलत नाही. सर्वसामान्य माणसाच्या भाषेमध्ये बोलणं, सर्वसामान्य माणसाशी बोलणं हे फार महत्वाचं असतं. गांधींनी सर्वसामान्य माणसाची प्रतीकं वापरली, त्याच्या प्रतिमा वापरल्या आणि त्या प्रतिमांमधून, त्या प्रतीकांमधून गांधींनी एक नवा देश उभा करण्याचा प्रयत्न केला. गांधींच्या प्रार्थनेमध्ये राम होता, पण हे लक्षात घ्या की गांधींच्या प्रार्थनेमधला राम नंतर कोणाच्या रथामध्ये आरूढ झाला आणि त्यानं नंतर काय दंगली घडवल्या हे आपण बघितलं. गांधींच्या प्रार्थनेमध्ये आणि एकूण आश्रमामध्ये गाय होती, पण ती गाय गांधींच्या गोठ्यातनं बाहेर पडली आणि मग किती व्हायोलंट झाली, किती हिंसक झाली ते आपण बघितलं. या सगळ्या प्रतीकं गांधींनी वापरली. गांधी म्हणायची मी सनातन हिंदू आहे, भगवद्गीता मला आईसारखी आहे. पण भगवद्गीता मला आईसारखी आहे असं म्हणताना बायबल पण तेवढंच महत्वाचं आहे आणि कुराणही मला तेवढंच महत्वाचं वाटतं, हेही सांगायला गांधी कधी विसरले नाही. त्यामुळे गांधींनी परंपरेचा अवकाश वापरला, सर्वसामान्य माणसांच्या भाषेत गांधी बोलले. आणि जेव्हा गांधी हे सगळे परंपरेचा अवकाश वापरत होते, परंपरेची स्पेस वापरत होते, तेव्हाच
नेहरू त्याच अधिष्ठानावर एक वैश्विक देश, वेगळी स्वप्न बघणारा देश, भविष्याच्या दिशेने जाणारा देश घडवण्याचा प्रयत्न करत होते. आणि हे सगळं करत असताना या सगळ्या प्रक्रियेमधून एक मोठा समूह होता की जो वंचित होता. या सगळ्या प्रक्रियेमधून बाहेर जात होता. या सगळ्या समूहाला मुख्य प्रवाहात आणणं आणि खऱ्या अर्थानं समतेच्या पायावर हा देश अधिष्ठित करणं हे काम अर्थातच बाबासाहेब करत. त्यामुळे या पद्धतीनं हा देश विकसित झाला. गांधी आणि आंबेडकरांमध्ये मतभेद असतील, नेहरू आणि आंबेडकरांमध्ये मतभेद असतील, मतभेद होतेच, कारण ते सगळे काम करत होते. जे कामच करत नव्हते त्यांच्याशी मतभेद कोणाचे असतील? त्यांच्याशी मतभेद होते, पण लक्षात घ्या की हे मतभेद जरी असले तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या मतभेदांच्या पलीकडे समान सूत्र होतं की हा देश सर्वसामान्य माणसाचा आहे. या देशाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे. आपण प्रत्येक जण प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहोत. स्वातंत्र्य महत्वाचं आहे, समता महत्वाची आहे, बंधुता महत्वाची आहे, धर्मनिरपेक्षता महत्वाची आहे. या मूल्यांच्या अनुषंगाने कुठलेच मतभेद नव्हते. प्रत्येकाला मताधिकार मिळाला पाहिजे या अनुषंगाने कुठलेच मतभेद नव्हते. अरे भारत हा असा देश आहे की जिथे एका रात्रीत प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाला. बाकीच्या देशांमध्ये काय झालं आपण बघितलेलं आहे. इंग्लंड सारख्या देशामध्ये 1928 पर्यंत महिलांना अक्षरशः गोळ्या घातल्या गेल्या, रणगाडे त्यांच्या अंगावर घातले गेले. मुद्दा असा की भारतामध्ये मात्र प्रत्येकाला, प्रत्येक भारतीयाला एका रात्रीत, एका क्षणात मिळालं स्वातंत्र्य आणि त्याचबरोबर मताचा अधिकारही मिळाला. तेव्हा कल्पना अशी पुढे आली होती की मताचा अधिकार द्यायचा असेल तर काहीतरी शिक्षणाची अट घातली पाहिजे. मताचा अधिकार द्यायचा असेल तर काहीतरी वेगळी अट असली पाहिजे. पण अशी कुठलीही अट न घालता प्रत्येक माणसाला मताचा अधिकार मिळाला पाहिजे ही भूमिका बाबासाहेबांनी घेतली. तीच भूमिका नेहरूंची होती, तीच भूमिका अगोदर गांधींनी घेतलेली होती. मुद्दा असा की हे जे आहे ना याच्या अनुषंगाने कुठलाच आक्षेप नव्हता, कारण सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे याच्या संदर्भामध्ये कुठलेच मतभेद नव्हते. मला मुद्दाम एक किस्सा सांगितला पाहिजे. मला डॉक्टर यशवंत सोनवणेंच्या कॉलेजमध्ये मी गेलो तेव्हा ही घटना मी सांगितली होती. बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते पहिल्या टर्म मध्ये, तेव्हा आपल्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान होते. बराक ओबामा भारतामध्ये आले आणि आले तेव्हा त्यांनी एक पुस्तक डॉक्टर मनमोहन सिंगांना प्रेझेंट दिलं आणि त्या पुस्तकावर त्यांनी आपली छान सही केली आणि त्याच्यावर एक वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात प्राचीन अशा लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात महाकाय अशा लोकशाहीला म्हणजे भारताला सप्रेम भेट. खाली सही होती. मनमोहन सिंग आणि बराक ओबामा जेव्हा हा सगळा त्याचा संवाद सुरू होता तर तिथे कॉम्रेड सीताराम येचुरी पण उपस्थित होते. कॉम्रेड येचुरींनी ते बघितलं सगळं काय लिहिलेलं आहे आणि ते ओबामांना म्हणाले, मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. ओबामा म्हणाले, हाऊ कम? अरे म्हणाले, आम्ही प्राचीन आहोत, तुम्ही महाकाय आहात हे आम्हाला मान्यच आहे. तुमची लोकसंख्या महाकाय आहे, आमच्या तिप्पट चौपट आहे, पण आम्ही महाकाय नसलो तरी आम्ही प्राचीन आहोत. येचुरी असं म्हणाले, तुम्ही प्राचीन आहात असा तुमचा दावा आहे. एक लक्षात घ्या, 1776 मध्ये स्वतंत्र झालात तुम्ही, हे खरं आहे, पण 1965 पर्यंत तुमच्या देशामध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार नव्हता. माझ्या देशात मात्र प्रत्येकाला मताचा अधिकार त्यापूर्वीच मिळाला 1950 मध्ये. त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थानं आमची लोकशाही प्राचीन आहे. अमेरिकेसारख्या देशाला एवढा वेळ लागावा हे सगळं करण्यासाठी आणि भारतानं मात्र एवढा अल्पावधीत करावा. ब्लॅक प्रेसिडेंट व्हाईट हाऊस मध्ये यायला इतकी वर्ष उलटावी लागली. 2008 मध्ये बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. भारतामध्ये मात्र बाबासाहेबच संविधानाचे शिल्पकार होते, पहिले कायदा मंत्री होते. त्यामुळे हे सगळं भारताची जी काही गाथा आहे, भारताची कथा आहे, ते आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि या कथेच्या अनुषंगाने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वारसा काय आहे आणि आरसा काय आहे हेही पाहिलं. सगळ्यात महत्वाचं असं आहे की भारतामध्ये तुम्हाला तुमचा मुद्दा मांडता येतो, तुम्हाला तुमचा मुद्दा बोलता येतो आणि जे काही म्हणणं आहे तुमचं ते मांडता येतं. ते हे सगळ्यात महत्वाचं. तुम्हाला वेगळा विचार तुमचा जो काही आहे, वेगळा विचार मांडेल तो देशद्रोही आहे. जो वेगळी भूमिका मांडेल, आपण जर बघितलं की लगेच त्याला काय काय ठरवलं जातं आणि त्यासाठीचे पुरावे कशा प्रकारे मॅनेज केले जातात की तुमच्या मेलबॉक्स मध्ये कुठला तरी मेल येऊन पडतो, काय काय केलं जातं आणि तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं, तुमचं असणं अक्षरशः उद्ध्वस्त केलं जातं केवळ तुम्ही आम्हाला विरोध करता यासाठी.
मग विरोध करणं हा लोकशाहीमध्ये हक्क आहे. बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949ला किंवा संसदेमध्ये संविधान सादर करण्याच्या पूर्वी जे भाषण केलं, त्या भाषणामध्ये बाबासाहेब काय म्हणाले? तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि समजा तो मुद्दा मला मान्य नसेल, तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन. पण माझ्या विरोधातला मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी. आपण इंडियन ही परंपरा आहे भारताची. अमर्त्य सेन म्हणतात की तुम्हाला आर्ग्यू करता आलं पाहिजे, तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुम्हाला मुद्दा मांडता आला पाहिजे. पण आपल्याकडे काय होतं, वेगळा विचार मांडला की तो देशद्रोही आहे, वेगळा विचार मांडला. आज गोविंद पानसरेंना आपण आठवतो, आज तिकडे रवीश कुमारांचं लाईव्ह भाषण सुरू आहे, त्या निमित्तानं कुमार केतकर तिकडे आहेत. गोविंद पानसरेंचा खून का होतो? डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा खून का होतो? म्हणजे ज्यांनी खोटा शिवाजी सांगितला त्यांना महाराष्ट्र भूषण मिळतो. ज्यांनी शिवाजी समकालीन संदर्भात नीटपणे मांडण्याचा प्रयत्न केला त्यांना गोळ्या घातल्या जातात. दाभोलकरांचा खून का केला जातो? धर्माची चिकित्सा केली दाभोलकरांनी, त्यांचा खून होतो. गौरी लंकेशचा खून होतो. डॉक्टर कलबुर्गींचा खून होतो. हे का होतं? याचं कारणच असं आहे की मुळामध्ये वेगळा विचार जेव्हा तुम्ही मांडता, वेगळा विचार मांडता, तेव्हा वेगळा विचार मांडला म्हणून तुमचा खून केला जातो. कारण वेगळा विचार मांडायचा नाही, वेगळी भूमिका मांडायची नाही. या वेगळ्या विचाराची भीती का वाटते लोकांना? साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने यवतमाळला साहित्य संमेलन झालं तर नयनतारा सहगल उद्घाटनासाठी येणार असं म्हटल्यानंतर या 80-85 वर्षाच्या म्हातारीची भीती का वाटली व्यवस्थेला की त्यांनी उद्घाटक म्हणून येऊ नये? काय, कशामुळे भीती वाटली? वेगळा विचार इतका भयंकर आहे, वेगळा विचार मांडायचा नाही, वेगळा विचार तुम्ही करायचा नाही. हे लोकशाहीच्या मुळामध्ये, लोकशाहीमध्ये हे सगळं तुम्हाला मांडता आलं पाहिजे, तुम्हाला बोलता आलं पाहिजे, वेगळा विचार मांडता आला पाहिजे. आणि म्हणून आम्ही भारताचे लोक असं म्हणताना भारताची मालकी सर्वसामान्य माणसाची आहे. भारताचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे आणि त्याला त्याचा भूमिका त्याची मांडता आली पाहिजे, वेगळा विचार मांडता आला पाहिजे. या देशातल्या माणसांनी अनेकांना त्याचा तोरा उतरवलेला आहे. इंदिरा गांधींनाही पराभूत केलं. इंदिरा गांधींवर एवढं प्रेम केलं भारतीयांनी आणि त्यांना पराभूतही केलं आणि पराभूत केल्यानंतर पुन्हा प्रेम करून पुन्हा विजयी पण केलं. भारतीय माणसाला त्याला वाटलं, त्यांना जे काही वाटलं त्यांना ते निर्णय घेतलेला आहे. हे असलं पाहिजे. आणि आम्ही भारताचे लोक असं म्हणताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू. मी गंमत बघा, मी गांधी, नेहरू, आंबेडकरांचा उल्लेख केला. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळत होतं आणि आता इंग्रज जाणार भारतामधून असं स्पष्ट झालं होतं, तेव्हा लॉर्ड माउंटबॅटन गांधींना म्हणाले, गांधीजी आता आम्ही चाललो, पण आमच्या पश्चात तुमच्या देशामध्ये गोंधळ असेल, बेशिस्त असेल. आम्ही तुम्हाला एवढं सगळं दिलं, मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला रेल्वे दिली, कायदा सुव्यवस्था दिली, आम्ही तुम्हाला न्यायालय दिलं, आम्ही तुम्हाला लोकशाही प्रणालीच्या अनुषंगाने तुमची वाटचाल सुरू केली, आम्ही तुम्हाला शिस्त दिली. आता आमच्या पश्चात तुमच्या देशामध्ये पूर्ण बेशिस्त असेल, आमच्या पश्चात तुमच्या देशामध्ये काही असणार नाही, गोंधळ असेल. गांधी फार मिस्किल होते. आपण लोकांनी गांधींना फार गंभीर करून टाकलेले आहे. गांधी फार, त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर खूप छान होता, फार मोकळे होते, फार विनोदी होते. गांधी हसले आणि गांधी म्हणाले, अगदी बरोबर आहे, तुमच्या पश्चात आमच्या देशामध्ये गोंधळ असेल, पण एक लक्षात घ्या, तो आमचा गोंधळ असेल. लादलेल्या शिस्तीपेक्षा आमचा सामूहिक गोंधळ आम्हाला प्रिय आहे. त्या गोंधळातून माझा सर्वसामान्य माणूस त्याची वाट काढेल, प्रकाश वाट शोधेल. माहिती होतं की आम्ही भारताचे लोक, आमचा सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू, तुम्ही काही लादू नका. नेहरूंची गंमत बघा. नेहरू एका सभेला गेले आणि सभेला गेल्यानंतर कुणीतरी घोषणा केली, भारत माता की जय. नेहरूंनी त्या विचारलं शेतकऱ्याला, भारत माता की जय म्हणते, मी पण म्हणतो म्हणाले भारत माता की जय, पण मला सांगे भारत माता काय भानगड, भारत माता कशी असते? तो शेतकरी एकदम गोंधळला, एकदम विचारला. तो म्हटलं, भारत माता म्हणजे चाचाजी या देशातले सगळे नदी, समुद्र, डोंगर, झाडं. नेहरू हसले आणि म्हणाले, बरोबर आहे, हे सगळं म्हणजे भारत माता आहेच, पण एक लक्षात घे, भारत माता म्हणजे या देशातले 40 कोटी, तेव्हाचे 40 कोटी लोक आहेत. आणि म्हणाले की या 40 कोटी लोकांची भारत माता एकच असली पाहिजे असं पण नाही. 40 कोटी लोकांच्या वेगवेगळ्या 40 कोटी भारत माता असतील. आपल्याला साचेबद्ध, एकसंध, एकच भारत अशी कल्पना करण्याची काही गरज नाहीये. प्रत्येकाची भारताची कल्पना वेगळी असू दे, वेगळी असू शकते. ते वैविध्य फार महत्वाचं आहे, त्यात समान सूत्र असलं पाहिजे. पण वन नेशन, वन लँग्वेज, वन हिस्ट्री, वन आयकॉन, वन पार्टी, वन लीडर, असं ही याला एकात्मता म्हणत नाही. ते वैविध्य जे आहे, वेगळे पण जे, विषमता वेगळी, वैविध्य वेगळं, वेगळे पण वेगळं.
यांना विषमता हवी आहे, पण एकात्मतेच्या नावाखाली एक साची, एक जिन्सी देश हवा आहे की ज्याचं एक चालकानुवर्ती नेतृत्व कोणीतरी करेल. याला विरोध होता. सर्वसामान्य माणूसच महत्वाचा. आंबेडकर, मी ज्या मागाच्या भाषणाचा उल्लेख केला 25 नोव्हेंबर 1949च्या, त्याच भाषणामध्ये बाबासाहेब काय म्हणतात? बाबासाहेब म्हणतात, राज्यघटना आता आपण देतोय, पण राज्यघटना शेवटी काय देईल? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ असे अवयव देईल, पण त्या राज्यघटनेमध्ये प्राण फुंकतील आम्ही भारताचे लोक. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे आणि हा सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की भारताची ही कल्पना जी आहे ती नव्या पिढीला पण सांगितली पाहिजे. नव्या पिढीला मी मुद्दाम यासाठी म्हणतोय वारंवार, कारण काय होतं, आपण ही सगळी आयकॉन्स आणि सगळे आदर्श आपण तरुणांशी बोलत नाही, आपण महिलांशी बोलत नाही. तुम्ही जर बघितलं की इकडे फुले शाहू आंबेडकर किंवा गांधी नेहरू आंबेडकर या सगळ्यांचं वैशिष्ट्य असं होतं की या सगळ्यांनी तरुण आणि महिला यांच्यासोबत प्रामुख्याने काम केलं. गांधींचं वैशिष्ट्यच असं होतं की त्यांनी पहिली सत्याग्रही म्हणून जे काही सत्याग्रही निवडले त्यातली महिला सत्याग्रही कस्तुरबाई सत्याग्रही होती. बाकीच्या महिलांनाही उतरवलं. तेच गांधींनी केलं, तेच नेहरूंनी केलं, तेच आंबेडकरांनी केलं. बाबासाहेबांनी तर महिलांच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. फुल्यांचं अख्खं काम महिलांसाठीच आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले याचं सगळं काम कोणासाठी? महिलांसाठीचं काम आहे प्रामुख्याने. ते कुठल्या जातीसाठी काम नाही, महिलांसाठी काम आहे. हे जे आहे, शाहू महाराजांनी त्या कालावधीमध्ये लोक होळीला शिव्या द्यायचे, बोंबलायचे आणि शिव्या द्यायचे. आणि शिव्या सगळ्या कुठल्या असतात तुम्हाला माहिती आहे की महिलांचं शोषण आणि अवमान करणाऱ्या शिव्या असतात. जो शिवी देईल त्याला अटक करेल असा कायदा केला होता, कारण त्या शिव्या महिलांचा अवमान करतात. त्यामुळे आपण महिलांशी बोलत नाही, आपण तरुणांशी बोलत नाही. तरुणांशी बोललं पाहिजे, महिलांशी बोललं पाहिजे आणि भारताची ही कल्पना सांगितली पाहिजे. हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, काही बोलले की जा पाकिस्तानला. तुझं रवीश कुमार म्हणतो तुमचं काय पाकिस्तानचा टुरिझम वाढवायचा आहे का? जा पाकिस्तानला. काय प्रकार आहे? अरे पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त मुस्लिम माझ्या भारतामध्ये राहतात आणि हा काय कोणाच्या मालकीचा देश आहे? हा काय हिंदूंचा देश आहे? हा काय फक्त मुस्लिमांचा देश आहे? हा काय फक्त ख्रिश्चनांचा? हा सगळ्यांचा देश आहे. हा देश कुठल्याही एका धर्माचा नाही, कुठल्या एका जातीचा नाहीये. पण हिंदू राष्ट्राची कल्पना, सांस्कृतिक राष्ट्रवादाची कल्पना मांडायची आणि मग या लोकांना सांगितलं पाहिजे की भारत कोणाचा. माझा काय मगाशी पुस्तकाचा उल्लेख केला, वी द चेंज, आम्ही भारताचे लोक. त्या पुस्तकात एक कविता आहे सुरुवातीला. त्या कवितेमध्ये एक ओळ आहे. ती ओळ अशी आहे, धर्माने पेटवलेल्या वडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारले तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भल्या भल्यांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे? आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. ही गंमत लक्षात घ्या. हे भारताचे वेगळेपण आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरेंच्या सोबत एका ठिकाणी मी होतो, तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट आहेत असं तुम्ही म्हणता, आणि ते खरं असेलही. पण एक लक्षात घ्या, हिंदू हृदय सम्राटांवर जेव्हा सिनेमा निघाला तेव्हा हिंदू हृदय सम्राटांची भूमिका करण्यासाठी तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. ही भारताची कल्पना आहे, हे भारताचे वेगळे. आणि म्हणून आमच्या पंतप्रधानांना भाषण करताना लाल किल्ल्यावरून भाषण करावं लागतं. ताजमहाल ही तुमची ओळख असते. ही जी विविधांगी संस्कृती आहे भारताची, हे लक्षात घेतलं पाहिजे की हा भारत आहे. आणि म्हणून मग भारताचं वैशिष्ट्य सांगताना ही वैशिष्ट्य लक्षात घेत आणि ही वैशिष्ट्य त्यांना पुसून टाकायची. भारत माता की जय, अरे आम्ही 10 वेळा भारत माता की जय म्हणू ना, पण जेव्हा भारत माता की जय म्हणताना, जेव्हा भारत माता की जय म्हटल्या जात होत्या आणि म्हटल्यानंतर गोळ्या घातल्या जात होत्या, तेव्हा जे झोपेच्या गोळ्या खाऊन झोपी जात होते, स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये जे शोषकांच्या सोबत होते, जे ब्रिटिशांच्या सोबत होते, ते आज आम्हाला सांगतात देशभक्ती. आणि ते आज आम्हाला सांगतायत देशभक्तीचे प्रमाणपत्र देत आहेत. ही प्रमाणपत्र आम्हाला मान्य नाही, ती प्रमाणपत्र आम्ही स्वीकारणार नाही. याचं कारणच असं आहे मुळामध्ये की देशभक्ती तुम्ही आम्हाला शिकवू नका. देशभक्ती काय आहे, भारत काय आहे हे आम्हाला नीटपणे माहिती आहे. आणि म्हणून त्यासाठी भारताची मूल्य व्यवस्था काय आहे, भारत काय आहे, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे म्हणजे काय आहे हे सांगण्याची वेळ आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही भारताचे लोक म्हणत असताना आपल्याला हा वारसा लक्षात घेतला पाहिजे, हा वारसाही लक्षात घेतला पाहिजे आणि यातून आपल्याला भविष्याकडे जाण्याची दिशा पण लक्षात घेतली पाहिजे. एवढं सगळं असूनही मला पूर्णपणे खात्री आहे की भविष्याबद्दल मी सचिन तर अजिबात नाही.
आज चिंताक्रांत व्हावी अशी परिस्थिती आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प गेले, भारतामध्ये एवढ्या लवकर हे होणार नाही, कारण भारतामध्ये हा सगळा संघर्ष प्रामुख्याने सांस्कृतिक आहे. सत्तेत नसतानाही जे सत्तेमध्ये होते, हजारो वर्षांची ज्यांची सत्ता आहे ती सत्ता सांस्कृतिक आहे. सांस्कृतिक भुयारातनं जे राजकारण करतात त्यांना नेस्तनाबूत करणं एवढं सोपं नाहीये. हा लढा संघर्ष सांस्कृतिक पण आहे, तो केवळ निवडणुकीच्या राजकारणात आणि राजकारणाच्या आखाड्यात होणार नाही. त्याला खूप मोठी व्यूहरचना असण्याची गरज आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये आपण रिॲक्शनरी व्हायची गरज नाही, आपण प्रतिक्रियावादी व्हायची गरज नाही. त्यांनी असं केलं मग आपण असं काही गरज नाहीये. तुम्ही मुख्य प्रवाह, यू आर द मेन स्ट्रीम. ते डेव्हिएशन आहे, ते विचलन आहे. तुम्ही संविधानिक आहात, ते विचलन आहे. इथे लढा आणखी अवघड यासाठी आहे. मला लोकांनी विचारलं की डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या प्रकारे निवडणुकीचा निकाल अमान्य केला आणि कॅपिटलवर हल्ला केला, तसं उद्या आपल्याकडे होईल का? म्हटलं आपल्याकडचे लोक जरा जास्त चलाक आहेत. ते संसदेवर हल्ला करणार नाहीत. ते संसदेवर संसदीय मार्गानेच हल्ला करतायत ही मोठी पंचायत. ते संविधानाची पायमल्ली संविधानिक मार्गानेच करतायत. हा मोठा धोका आहे, हा मोठा पेच आहे. आणि अशा वेळी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हा लढा एवढा सोपा नाही. हा लढा इतका सरळ सरळ दिसतो तसा नाहीये. हा पण वेगळ्या पद्धतीच्या व्यूहरचनात्मक लढाईचा मुद्दा आहे. पण स्वातंत्र्याची नवी लढाई लढण्याची मात्र वेळ आलेली आहे आणि त्यासाठी भारतीय लोकांनी, भारताच्या लोकांनीच ही लढाई आपल्या हातात घेतली पाहिजे. कारण सर्वसामान्य माणूसच या देशाचा मालक आहे. अंतिम सत्ता जनतेची आहे, पण सत्ता आहे कुठे? आपण शिकलो नागरिकशास्त्रामध्ये अंतिम सत्ता जनतेची, पण जनतेची सत्ता वेगळ्याच लोकांच्या हातामध्ये जाते आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि माध्यम हा चौथा घटक आपण मानतो, जो संविधानिक नाहीये पण आपण मानतो. ते सगळे घटक जेव्हा लोकांच्या विरोधामध्ये जात आहेत तेव्हा सर्वसामान्य माणसाला आता आपली ताकद उभी करावी लागणार आहे. बाबासाहेब असं म्हणाले होते, एक वेळ अशी येईल की राजकीय नेते आपला धर्म विसरतील. धर्म कोट अनकोट. एक वेळ अशी येईल की उद्योजक अर्थातच या सगळ्या नेत्यांशी संधान साध. एक वेळ अशी येईल की माध्यमं विकली जातील. पण तरीही मला लोकशाहीविषयी खात्री वाटते, कारण इथला सर्वसामान्य माणूस मात्र सजग आहे. त्याच्यामध्ये एक सामूहिक शहाणपण आहे. या सामूहिक शहाणपणाची ही परीक्षा. 26 जानेवारी 1950 या दिवशी आपण एका आंतरविरोधपूर्ण जगात प्रवेश करतोय असं बाबासाहेब म्हणाले होते की या जगामध्ये राजकीय समता असेल पण सामाजिक समता मात्र नसेल. या देशामध्ये एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य असं असेल पण सामाजिक संदर्भामध्ये मात्र ते मूल्य सारखं नसेल. असं झालं तर लोकशाही कोसळेल, इंटू पेरील असा शब्द बाबासाहेब वापरतात. त्यामुळे आपल्याला या सगळ्या आघाड्यांवर काम करत आम्ही भारताचे लोक अधिक बुलंद करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी हा लढा आपल्याला आपल्या हातामध्ये घेणं फार आवश्यक आहे. माध्यमं तुम्हाला काय करतात बघितलं तुम्ही की माध्यमांनी सजग केलं पाहिजे पण माध्यमं झोपवत आहेत. माध्यमांचा रोल अॅनेस्थेशियाचा आहे. माध्यमं भूल देत आहेत आणि मग व्यवस्था ऑपरेशन करते आहे. माध्यमं भूल देत असताना आणि पुन्हा सोशल मीडिया काय करतो हे तुम्ही बघितलेलं की सोशल मीडिया आपल्याला असं वाटतं की हे फार अभिव्यक्तीचं माध्यम आहे. पण एक लक्षात घ्या की रिअल फेस ऑफ फेसबुक इन इंडिया नावाचं पुस्तक तुम्ही वाचा किंवा आणखी काही वाचा. वॉल स्ट्रीट जर्नलने स्वतः बातमी केली होती की फेसबुकचं आणि भारताच्या सत्ताधारी पक्षाचं साडलोट आहे. आपले पंतप्रधान जेव्हा अमेरिकेत जातात तेव्हा मार्क झुकेरबर्गला मिठी मारतात. फेसबुकचं एकूण काय कनेक्शन आहे केम्ब्रिज अनालिटिकाच्या निमित्तानं आपण बघितलं. केम्ब्रिज अनालिटिकाच्या निमित्तानं फेसबुकचा सगळा चेहरा जो आहे तो आपल्या समोर आलेला आहे. आणि मुख्य म्हणजे फेसबुक काय, व्हॉट्सअप काय, या सगळी माध्यमं जेव्हा मार्क झुकेरबर्ग नावाच्या एकट्या माणसाच्या हातामध्ये 3-4 माध्यमं एकवटलेली असतात तेव्हा ती सगळी बाजाराची गंमत असते. आपल्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअप हे अभिव्यक्तीचं माध्यम आहे आणि ते असलं पाहिजेच. मी पण फेसबुकवर खूप असलं पाहिजे. पण ते धंद्याचं मॉडेल पण आहे, ते रेव्हेन्यू मॉडेल पण आहे, त्याची भांडवली व्यवस्थेशी पार्टनरशिप आहे. आणि अशा वेळी आपल्याला हा लढा लढायचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग हा लढा केवळ तुम्हाला सोशल मीडियावर लढून चालणार नाही. तुम्हाला आणखी वेगवेगळ्या स्तरांवर हा लढा लढावा लागणार आहे. पण हे लढलं पाहिजे, हे केलं पाहिजे, तरच सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थानं त्याची ओळख मिळणार आहे. सर्वसामान्य माणसाला त्याचं नातं सापडणार आणि त्यासाठी आपल्याला आता पुढे जाण्याची गरज आहे. एक शेवटचा मुद्दा फक्त सांगतो की भारतीय माणसाला काय, लोकशाही का महत्वाची आहे, स्वातंत्र्य का महत्वाचं आहे, समता का महत्वाची आहे. तुम्ही बघा, पंडित नेहरू जेव्हा पंतप्रधान झाले भारताचे पहिले, तेव्हा
लोकांना असं वाटलं विरोधकांना की आता नेहरूंची लोकप्रियता ओसरेल, पण लोकप्रियता काही ओसरली नाही, उलट पक्षी ती लोकप्रियता वाढतच गेली. आणि मग प्रश्न पडला, कारण नेहरू तुम्ही बघितलं की नेहरू 17 वर्ष भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि त्यांनी भारत खऱ्या अर्थाने विकसित करायचा प्रयत्न केला. नेहरूंबद्दल काही समीक्षात्मक बोललं जाऊ शकतं, तो मुद्दा वेगळा आहे, पण जो काही भारत घडवण्याचा प्रयत्न केला, भारताचं अधिष्ठान जे काही आज आहे ते नेहरूंनी दिलेलं आहे. तर नेहरूंना बदनाम करायचा प्रयत्न सुरू झाला तेव्हा तो आजतागायत सुरूच आहे. आणि मग नेहरूची बदनामी कशी करायची? एकदा नेहरू एका भाषणाला आलेले होते, चाललेले होते आणि मग नेहरूंचं भाषण झालं रे झालं की त्यांनी काय केलं की नेहरूंचं भाषण झालं, एका आजीबाईला तयार केलं आणि त्या आजीबाईला सांगितलं की आजीबाई तू जा. आणि नेहरू भाषणातनं खाली उतरले की त्यांचं गचोरं पकडायचं, बखोट पकडायचं आणि त्यांना विचारायचं, देश स्वतंत्र झाला, देशामध्ये लोकशाही आली, त्यामुळे तू पंतप्रधान झालास, तुला गाडी मिळाली, बंगला मिळाला, राजमहाल मिळाला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी माझ्या मुलांनी पण कष्ट खाल्ल्या, माझ्या नवऱ्याने पण काम केलं, पण देश स्वतंत्र झाल्यानंतर मला काय मिळालं? माझ्या खोपटात मात्र अंधारच. लोकशाहीमुळे तू झाला पंतप्रधान, तुला सगळं मिळालं, पण लोकशाहीचा मला फायदा काय? माझ्या खोपटात अंधार आहे. जाऊन विचार म्हणे. नेहरू आले भाषणात खाली, म्हाताऱ्यानं गेले आणि गचोर पकडलं नेहरू. बखोट पकडल्यानंतर नेहरू एकदम जरा भांबावले, पण सावरले. ते काही त्या म्हातारीला तू देशद्रोही आहेस असं म्हटले नाही. भारत माता की जय हात प्रेमानं कुरवाळ, हात प्रेमानं कुरवाळला आणि प्रेमानं कुरवाळल्यानंतर ते त्या आजीबाईला म्हणाले, आजीबाई तुझा मुद्दा अगदी रास्त आहे. लोकशाही आली तरी तुझ्या खोपट्यामध्ये अंधार आहे, ते वाईट आहे. तुझ्या खोपट्यामध्ये उजेड यावा, तुझ्याच नाही देशातल्या सगळ्या खोपट्यांमध्ये उजेड यावा, यासाठी प्रयत्न करणं हे माझं काम आहे. आज नाही उजेड, हे माझं अपयश आहे, पण मी काम करत राहील. पण लोकशाहीमुळे काय मिळालं हे तुम्हाला विचारतेस, म्हणून तुला सांगतो. लोकशाहीमुळे तुला हे मिळालं की तू भारताच्या पंतप्रधानाचं गचोरं पकडू शकतेस. लोकशाहीमुळे भारतीयांना हे मिळालं आणि हा अधिकार कधीही गमावायचा नाही. तुम्हाला कुठल्याही सत्तेला प्रश्न विचारता आला पाहिजे, जा विचारता आला पाहिजे, कारण तुम्ही मालक आहात. लोकप्रतिनिधी हे सेवक आहेत, ते मालक नाहीये. पण लोकप्रतिनिधींना जाब विचारणं आणि तुमच्या वतीनं त्यांनी काम करणं हे जास्त महत्वाचं आहे. लोकशाहीचा हा आशय आहे, हा आपण लक्षात घेतला पाहिजे. हे भारताचं वेगळेपण आहे, म्हणून भारत झाला आणि पाकिस्तानचे हाल झाले. हे जे म्हणतात ना की धर्माच्या पायावर देश उभा करा, अरे मग धर्माच्या पायावर देश उभा राहू शकतो, मग पाकिस्तान तुमचा का कोसळला? पाकिस्तान का कोसळला? पाकिस्तानचा धर्म मुस्लिम होता, इस्लाम होता. बांगलादेशचा धर्म पण इस्लाम. तरी पाकिस्तान कोसळला, बांगलादेश वेगळा झाला, भारत मात्र दिमाखात झेपावला. या प्रकारच्या वैविध्यावर भारत उभा राहिला आणि तरी दिमाखात झेपावला. आज आपण जी काही प्रगती करतो आहोत, आज आपण जे काही करतो आहोत, आणि पुन्हा हे सांगितलं पाहिजे तुमच्या नव्या पिढीला की जेव्हा राजीव गांधींनी संगणक आणला होता, तेव्हा संगणकामुळे आमच्या नोकऱ्या जातील, संगणकामुळे या देशामध्ये अनवस्था प्रसंग ओढवेल असं सांगून संसदेवर जे बैलगाडी मोर्चे काढत होते ना, त्याच पक्षाचे लोक आज डिजिटल इंडियाची भाषा करतायत आणि डिजिटल इंडियाचं श्रेय स्वतःकडे घेतात. जागतिकीकरणानंतर जे बैलगाडी मोर्चे काढत होते आणि गाईच्या शेणाचे सडे टाकत होते, तेच लोक जागतिकीकरणाचे आज आपण कसे चॅम्पियन आहोत हे सांगतायत. त्यामुळे हा सगळा इतिहास सांगतो. आणि मुख्य म्हणजे राजकीय संदर्भात भूमिका घ्यायला शिकवणं. एक लक्षात घ्या, तुम्ही तरुण मुला मुलींना राजकीय शिकवा. राजकारण वाईट नसतं, राजकारणामुळेच भारत आहे. राजकारणाचा अर्थ राजकारण म्हणजे काही काड्या करणं, कारस्थाने करणं नाही. सुनील खिल्लाणी नावाच्या लेखकाचं आयडिया ऑफ इंडिया नावाचं पुस्तक आहे. तो असं म्हणतो की भारतामध्ये राजकारण खूप आहे असा आपला समज आहे, पण प्रत्यक्षात राजकारणामुळेच भारत आहे. राजकारण म्हणजे काय? राजकारणामुळे लोकशाही स्पेस मिळते, राजकारणामुळे सर्वसामान्य माणसाला अवकाश मिळतो, राजकारणामुळे प्रत्येकाला संधीची दालनं खुली होतात. त्यामुळे ही राजकीय भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे. अराजकीय असणं हे काही थोर नाहीये, उलट पक्षी अराजकीयतेला पाठिंबा म्हणजे अराजकाला पाठिंबा. आणि म्हणून राजकीय भूमिका घेतली पाहिजे. यू हॅव टू बी पॉलिटिकल, पण राजकारण हे या अंगाने समजून घेतलं पाहिजे. भारत या अंगाने समजून घेतला पाहिजे. त्यांना एक सांगितलं पाहिजे. मी गमतीने एका विद्यार्थ्याला विचारलं, तुझी राजकीय भूमिका काय? तो म्हटला, मी अराजकीय आहे, म्हणजे राजकारण मला आवडत नाही.
म्हटलं गाढवा तुला मैत्रीण आहे का? तो म्हटलं हो गर्लफ्रेंड पण आहे. म्हटलं मग गर्लफ्रेंडला तू बाईकवर फिरायला घेऊन जातो का? हो म्हटलं मी फिरायला घेऊन जातो. मग म्हटलं एक लक्षात घे, गर्लफ्रेंडला बाईकवर फिरायला घेऊन जाणं यासाठी देश असा मोकळा असला पाहिजे. ते राजकारण आहे. तुला दुबईमध्ये आणि सौदी अरेबियामध्ये कदाचित हे करता येणार नाही. गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन जाण्यासाठी बाईकमध्ये पेट्रोल भरता आलं पाहिजे. तर पेट्रोलचा भाव पण नियंत्रणामध्ये असला पाहिजे. पेट्रोलचा भाव हे पण राजकारण आहे. त्यामुळे गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन जाणं हा पण राजकीय मुद्दा आहे. आणि म्हणून राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि तरुण मुला-मुलींपर्यंत, महिलांपर्यंत ही भूमिका पोहोचवली पाहिजे. त्यासाठी फुले शाहू आंबेडकरांची ही जी भूमिका आहे ती पोहोचवली पाहिजे. एक लक्षात घ्या, काय होतं मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण मुद्दे अजूनही धर्मांचे आणि जातींचे करतो आणि तरुण मुला-मुलींना हे वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं. तुम्हाला मजा सांगतो. मला मध्यंतरी एका मैत्रिणीचा व्हॉट्सअपवर एकदम हाय असा मेसेज आला. तुम्हाला माहिती आहे की कॉलेजमधल्या मैत्रिणीनं संजय खोरे हाय म्हटलं की आपल्याला एकदम आपण हाय खातो. आपल्याला छान वाटतं. मी पण आपला हाय म्हटलं. ती मला म्हणाली, "अरे तुझी जात कुठली?" एकदम कॉलेजमधली मैत्रीण. म्हटलं का? कारण मी तुला ब्राह्मण समजत होते. म्हटलं तेव्हा का समजत होती हे माहिती नाही. आता तू काय विचारते हे माहिती नाही. काय प्रश्न काय तुझा? म्हटलं मला काही जात नाहीये. पण तुझा प्रश्न काय? नाही म्हणजे तुझ्या त्या याच्यावर महात्मा फुल्यांचा काहीतरी डीपीवर तू महात्मा फुल्यांच्या कार्यक्रमात भाषण करतोय महात्मा फुल्यांवर आणि मागे महात्मा फुल्यांचा फोटो आहे, सावित्रीबाई फुल्यांचा फोटो आहे. तर मला वाटलं तू ब्राह्मण असेल. म्हटलं समजा ब्राह्मण आहे, तर मी महात्मा फुल्यांवर बोलायला अडचण काय? ती म्हटली नाही मी ब्राह्मण आहे आणि मी काही महात्मा फुल्यांवर कधी बोलायचा प्रश्न नाही कारण माझा काही संबंध नाही. महात्मा फुले हे ओबीसींचे दलितांचे नेते आहेत. माझा काही संबंध नाही. मी तिला म्हटलं बाई तू प्राध्यापिक आहेस. तू मला सांग तुला महात्मा फुले काय माहिती आहेत? काय वाचले तू महात्मा फुलांबद्दल? मला म्हटली मला काही फार माहिती नाही पण थोडंफार माहिती. म्हटलं काय माहिती आहे मला सांग. ते म्हणजे पहिलं म्हणजे त्यांनी मुलींची शाळा सुरू केली पहिली. म्हटलं बरोबर. त्या मुलींच्या पहिल्या शाळेतल्या बहुसंख्य मुली ब्राह्मण होत्या हे तुला माहिती आहे का? आणखी काय केलं सांग? मग त्यांनी केशवपनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप पुकारला. म्हटलं केशवपन कुठल्या जातीमध्ये व्हायचं? केशवपन हे प्रामुख्याने ब्राह्मण आणि त्यातही कोकणस्थ ब्राह्मण. आपण काकस्पर्श पाहिलेला आहे. त्यांच्यामध्ये केशवपन व्हायचं. हे तुला माहिती आहे का? म्हटलं कोकणस्थ ब्राह्मण महिलांचं केशवपन होऊ नये यासाठी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार महात्मा फुल्यांनी बुडवला. आणखी तुला काय माहिती आहे म्हटलं? ती म्हणे त्यांनी गर्भपात प्रतिबंधक केंद्र बालहत्या प्रतिबंधक केंद्र उभा केलं आणि महिलांना सांगितलं की ज्यांची फसवणूक झाली काय आणखी काही दुसरं झालं आणि ज्या गर्भवती राहिल्या अशा महिलांनी यावं आणि इथे प्रसूत होऊन जावं. वाटलं समजा तर बाळ इथेच ठेवावं त्याची जबाबदारी आम्ही घेऊ असं त्यांनी बालहत्या प्रतिबंधक केंद्र सुरू केलं. म्हटलं अगदी बरोबर. तुला माहिती आहे का म्हटलं जेवढ्या महिला आल्या प्रसूत होण्यासाठी त्या सगळ्या महिला ब्राह्मण होत्या. आता शेवटचं सांग म्हटलं. त्यांनी म्हणे एक मूल दत्तक घेतलं. म्हटलं कोणाचं दत्तक घेतलं? ब्राह्मण विधवेचं याच प्रकारच्या त्या सगळ्या बालहत्या प्रतिबंधक केंद्रातलं ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं, मुलगा दत्तक घेतला. आता मला सांग म्हटलं सगळ्या तू सांगितलेली माहिती आहे या सगळ्यामधून महात्मा फुले हे कोणाचे नेते आहेत? मी तर म्हणेन की ब्राह्मणांचेच नेते आहेत. त्यांनी दलितांसाठी आणि ओबीसीसाठी काहीच केलेलं नाही. जे केलं ते ब्राह्मणांसाठीच केलं. मुळामध्ये जातीच्या याच्यामध्ये तुम्ही महापुरुष बंदिस्त करता कसे? तुम्हाला माहिती आहे पंडिता रमाबाई म्हणजे रमाबाई डोंगरे त्यांनी हायकास्ट हिंदू वुमन नावाचं पुस्तक लिहिलं. त्यात त्यांनी हिंदू ब्राह्मण स्त्रियांवर किती अत्याचार होतात हे लिहिलं. ब्राह्मण लक्षात घ्या ब्राह्मण असो किंवा दलित असो स्त्रियांवरचे अत्याचार भयंकर होते. उलट पक्षी ब्राह्मण स्त्रियांवर जास्त अत्याचार होत होते. आपण रमा माधव बघतो आणि रमाबाई किती गोड वगैरे मालिका बघतो सिनेमा बघतो पण ती रमाबाई 19व्या वर्षी जिवंत जाळली गेली नवऱ्याच्या पश्चात सती गेली हे आपल्याला माहिती आहे का? तेव्हा तिनं हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक लिहिलं. ब्राह्मण स्त्रियांवर काय अत्याचार होतात हे लिहिलं रमाबाई डोंगरेंनी पंडिता रमाबाईंनी. तेव्हा त्यांना सगळ्यांनी बहिष्कृत केलं धर्मामधून हाकललं. त्यांना पुन्हा ख्रिश्चन धर्म त्यांनी स्वीकारला. पण जेव्हा त्यांना हाकललं तेव्हा त्या रमाबाईंची एकच मैत्रीण होती आणि ती होती सावित्रीबाई फुले. मुद्दा असा आहे की याच्यामध्ये धर्माचा जातीचा मुद्दाच नाहीये. स्त्रियांचं शोषण. मी त्या बाईला म्हटलं बाई ग तू ब्राह्मण स्त्री आहेस
तुला पंडिता रमाबाई, सावित्रीबाई, ज्योतिबा हेच तुझे आहेत. कारण त्याने समतेसाठी काम केलं, जातीचा हा मुद्दाच नव्हता. रघुनाथ धोंडो कर्वे नावाचा माणूस समाज स्वास्थ्य नावाचं नियतकालिक चालवायचा. संतती प्रतिबंधक गोष्टी, कंडोम वगैरे तेव्हा त्यांनी सांगितलं लोकांना, आणि ते सगळं अश्लील आहे म्हणून त्यांच्या विरोधामध्ये खटला दाखल झाला. तेव्हा त्याचं वकीलपत्र घेतलं कोणी? डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर नावाच्या वकिलाने घेतलं. आणि तेव्हा जो सगळं त्याचं जे वकीलपत्र होतं त्यात अश्लीलाचा पत्ता होता, रघुनाथ धोंडो कर्वे, भटवाडी, मुंबई. बाबासाहेबांना कोणीतरी विचारलं, भटवाडीतल्या माणसाचं तुम्ही अशी लोक वकीलपत्र का घेतलं? बाबासाहेब म्हणाले, भटवाडी आहे की काय हा मुद्दाच नाही. मुद्दा असा आहे, मुद्दा मूल्यांचा आहे. आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह जेव्हा झाला तेव्हा त्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला जागा मिळत नव्हती. तेव्हा ती जागा बाबासाहेबांच्या एका मुस्लिम अनुयायाने दिली होती. हा काही प्रश्नच नाही. आणि म्हणून जाती धर्माच्या पलीकडे हा सगळा संघर्ष आणि संदर्भ लक्षात घेत आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आम्ही भारताचे लोक ही ओळख बुलंद करावी लागणार आहे. आजचे सगळे प्रश्न खूप मोठे असतील पण तरी सुद्धा सर्वसामान्य माणूसच याच्यावर उत्तर शोधू शकतो याची मला पूर्णपणे खात्री आहे. आज यशवंत व्याख्यानमालेमध्ये तुमच्या सगळ्यांशी बोलताना खरं म्हणजे प्रत्यक्ष येऊन बोलणं मला फार आवडतं. मला व्हर्च्युअल संवाद थोडासा मला अप्रिय आहे खरं म्हणजे. पण ठीक आहे, आता नव्या व्यवस्थेमध्ये आपल्याला ते शिकावं लागणार आहे, नवे मार्ग शोधावे लागणार आहेत. पण मी आलो असतो प्रत्यक्ष तर खूप छान गप्पा मारता आल्या असत्या, खूप छान बोलता आलं असतं. पण आज सगळे तुम्ही माझ्या सोबत आहात. मला ही आशा या निमित्तानं जागवायची आहे की अंधार खूप झाला, पणती जपून ठेव. आणि ही पणती जपून ठेवण्याचं काम यशवंत व्याख्यानमाला करते आहे. संजय खोरे आणि सगळे सन्मित्र या प्रकारचं काम करतायत. सगळ्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही खूप मोठं काम करता आहात, तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि या अंधारामध्ये ही पणती जपून ठेवण्यासाठी आपण काम करत राहू, आपण सोबत राहू. तुमच्या सोबत मी पण आहे. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून तुम्ही समग्र भारताची जी कल्पना मांडली त्याबद्दल तुमचं आम्ही हार्दिक असे धन्यवाद मानतो. आजच्या या कार्यक्रमाला पहिले पुष्प होण्यासाठी संजय आवटे सर, तसे डॉक्टर सोनवणे सर जालना, श्रीनिवास सर जालना यांच्या सर्वांचे आम्हाला सहकार्य लाभले. ते आले त्यांचे सर्वांचे आम्ही हार्दिक धन्यवाद मागतो. यासह आपण ज्या सर्व लोकांनी नागरिकांनी ऑनलाईन या कार्यक्रमाचा लाभ घेतला त्यांचेही असे हार्दिक असे धन्यवाद.